आणि गेल्या 2 दशकात सुमारे लाखो रुग्ण या दव्यानं बरे झालेले आहेत. स्वामींनी त्यांना त्यांचं आयुष्य परत दिलेलं आहे. मग तो कॅन्सर रक्ताचा असेल, हाडाचा असेल, गाठीचा असेल, ब्लड कॅन्सर असेल, त्यासाठी हे 3 दवा ते दाखवत आहेत. त्यात सप्तरंगी काढा आहे, सर्व प्रकारचे कॅन्सर बरा करतो. रानभेंडी घशाचा आणि ब्लड कॅन्सर बरा करते. ज्यांच्या शरीरात कुठेही गाठी आहेत तो कॅन्सर गाठीचा बरा करण्याचं काम वेखंड करतं. हे वेखंड आहे, हे देशी गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून थोडंसं आपण प्राशन केलं, 100% गाठी 3 आठवड्यात गळून पडतात. रुपयाचं औषध घ्यायचं नाही. इतकं सोपं आहे, पण औषधं कडू तुरट आहेत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, या सर्व बाबी जनतेपर्यंत कोण सांगेल तुमच्याशिवाय. म्हणून आपण हा दवा सेवा केंद्रांवर उपलब्ध करावा आणि एवढ्या लांब दिंडोरीला 1500 मैल येण्यापेक्षा गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही संज्ञा जर तुम्ही राबवली तर लोकांचं गावात हे प्रश्न तिथले तिथं निपटले जाते. खरं तर आमच्या इथे बसलेल्या भगिनी घरी असलेल्या खूप भाग्यवान आहे. का तर तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं दिलेली आहे. त्यामध्ये हळद आहे. सर्व आजारांवर एकमेव उपाय म्हणजे हळद. लग्न लावायचं असलं तरी हळद लावल्याशिवाय होत नाही हो. म्हणजे इतकं हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिरं आहे. कुठली प्लेटलेट कमी झाली, हिमोग्लोबिन कमी झालं तथा हृदयविकाराचे कुठलेही आजार असतील, 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात काचुणा न लावता ते चावून खाल्लं, 3ऱ्या दिवशी प्लेटलेट पूर्वपदावर आणि हिमोग्लोबिन 15पर्यंत जातं. काही लागत नाही. ॲलोपॅथिक औषधं घेण्याची जरूर नाही आणि त्या औषधं तुमच्या घरात आहे. तसंच तेजपान काय काम करतं, दालचिनी काय काम करते. अनेक लोकांची चरबी किंवा ते लठ्ठ होतात, अनावश्यक चरबी घालवण्याचं काम दालचिनी करते. म्हणून चांगली दालचिनी चांगल्या मधात घासून रोज 4-5 वेळेस प्राशन केले आणि आहारात शीतपेय कायमची बंद केली आणि रोज गरम पाणी तुम्ही पिलात, शरीराला जेवढं वजन लागतं तेवढंच राहतं. अनाठाई वजन कमी होतं, जे नको आहेत ते वजन कमी होतं. हे ज्यांना पटेल त्यांनी रसोईचा अभ्यास करावा. इथे बसलेल्या आमच्या साऱ्या भगिनींनी खरं तर रसोईवर PhD करावी. तुमच्या घरात आरोग्य नांदेल. आरोग्यावर तुमचा 60% खर्च होतो तो वाचेल आणि तुमचं आरोग्य अबाधित हातात राहील. म्हणून यावर खूप बोलणं उचित नाही, पण रसोईवर खूप बोलता येईल. म्हणून नव्या पिढ्यांना आपण रसोईबद्दलचं मार्गदर्शन जुन्या भगिनींनी नव्या पिढ्यांना द्यावं, हे कळकळीचं आवाहन.